हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण ग्रेड 3चा पार्ट 1मधील डिस्कवरिंग सोशल सायन्स जे आहे त्याचा आज आपण लेसन नंबर 1 पाहणार आहोत. त्याचं नाव आहे अवर फॅमिली अँड सोसायटी. म्हणजे आपली काय फॅमिली, आपलं कुटुंब आणि आपले जे सोसायटीमध्ये राहतात किंवा आपल्या आसपास जे राहतात त्याला सोसायटी म्हणतात. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट, एक्झिस्ट झोन. Two friends meet each other in the school after a long weekend. दोन फ्रेंड स्कूलमध्ये भेटतात म्हणजे लॉंग विकेंड नंतर. हाय साहिल, आय नोटीस यू हॅव अ न्यू नेबर्स. आणि मग जी मुलगी आहे ती त्या मुलाला काय म्हणते, त्याचं नाव काय आहे, साहिल. त्याला म्हणते की मी नोटीस केलं की तुझ्या शेजारी एक काय नवीन फॅमिली आलेली आहे. न्यू नेबर्स म्हणजे शेजारी. येस मुक्ता, मिस्टर मूर्ती इज आवर न्यू नेबर. तो म्हणतो की हो, आमच्या शेजारी मिस्टर मूर्ती राहायला आलेले आहेत. आणि त्या मुलीचं नाव काय तर मुक्ता. आय गेस दे हॅव मेनी मेंबर्स इन देअर फॅमिली. आणि मी गेस केलं की त्यांच्या घरात काय त्यांच्या कुटुंबात बरेच सारे काय मेंबर्स आहेत. येस, देअर आर 7 मेंबर्स इन देअर फॅमिली. हो, त्यांच्या घरात एकूण 7 माणसं आहेत. ग्रेट, यू विल हॅव न्यू फ्रेंड्स. तर ती म्हणते की अरे वा, उलटं तुला काय नवीन फ्रेंड्स भेटले. आय एम व्हेरी एक्सायटेड. हो, मी खूप एक्सायटेड आहे. साहिल गोज बॅक होम आफ्टर स्कूल. आणि मग साहिल त्याच्या घरी जातो शाळा संपल्यानंतर. आप्पा, देअर आर 7 मेंबर्स इन मिस्टर मूर्तीज फॅमिली. वी आर ओनली 4. अम्मा, यू, सिस्टर अँड मी. मग तो घरी जाऊन त्याच्या आप्पा म्हणजे कोण, त्याच्या वडिलांना विचारतो की जे मूर्ती राहायला आलेत आपले नेबर्स, त्यांच्या घरात तर 7 मेंबर्स आहेत, पण आपल्या घरात फक्त तुम्ही म्हणजे अम्मा म्हणजे त्याची आई, यू, सिस्टर अँड मी, आपण 4 जणच आहेत. दॅट इज बिकॉज डिफरंट टाईप ऑफ फॅमिलीज हॅव डिफरंट नंबर ऑफ पीपल. आणि मग त्याचे वडील त्याला समजवतात की वेगवेगळे काय फॅमिलीजचे टाईप्स असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे मेंबर्स असतात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. लेट अस एक्सप्लोर. आता आपण ह्या लेसनमध्ये काय काय पाहणार आहोत हे त्याच्यात दिलेलं आहे. फॅमिली, टाईप ऑफ फॅमिलीज, फॅमिली व्हॅल्यू, फॅमिली बजेट. पहिला काय पाहणार आहे आपण, फॅमिली कशाला म्हणतात ते पाहणार आहोत. त्याच्यामध्ये फॅमिलीचे टाईप किती आहेत, किती प्रकारच्या फॅमिलीज असतात ते पाहणार आहे. परत फॅमिली व्हॅल्यू, फॅमिलीची काय व्हॅल्यू असते, काय महत्त्व असतं ते पाहणार आहोत. आणि फॅमिली बजेट म्हणजे येण्याचा आणि जाण्याचा जो खर्च असतो, म्हणजे येणारी इन्कम आपली किती आणि जाणारा एक्सपेंडिचर्स किती आहेत ते आपण त्याला बजेट म्हणलं जातं, तेही पाहणार आहोत. नेक्स्ट पॉईंट पाहणार आहे आपण नेबर्स अँड आउटसायडर्स. आपल्या शेजारी कोण आहेत आणि आपले आउटसायडर्स कोण असतात ते पाहणार आहे. सोसायटी. आणि फोर्थ पॉईंट पीपल हू हेल्प अस इन अवर स्कूल. आणि जे लोक आपल्या शाळेत आपल्याला मदत करतात ते कोण, त्या लोकांबद्दल सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर मग चॅप्टरला सुरुवात करूया. पीपल इन आवर कम्युनिटी सच ॲज आवर नेबर्स, फ्रेंड्स, क्लासमेट्स अँड आवर फॅमिली सपोर्ट अँड हेल्प अस इन मेनी वेज. जे आपले कम्युनिटी म्हणजे आपल्या आसपास राहणारे जे असतात काय शेजारी, परत फ्रेंड्स, क्लासमेट, आपल्या क्लासमध्ये जे शिकतात किंवा आपले फॅमिली, हे सगळे काय आपल्याला सपोर्ट आणि हेल्प करतात प्रत्येक वेळेस, प्रत्येक ह्याने वेगवेगळ्या पद्धतीने. लेट अस एक्सप्लोर मोर अबाउट देम. चला तर मग त्याच्याबद्दल अजून माहिती घेऊया. फॅमिली, अ ग्रुप ऑफ पीपल हू लिव्ह टुगेदर अँड आर क्लोजली रिलेटेड टू ईच अदर फॉर्म्स अ फॅमिली. आता इथं काय, ही फॅमिलीची डेफिनेशन आहे की जे लोक काय ग्रुपने एकत्र राहतात आणि त्यांच्या एकमेकांसंग क्लोज रिलेशन आहेत
त्याने काय बनते तर फॅमिली बनते. अ फॅमिली मे हॅव ग्रँडपेरेंट्स, पेरेंट्स, सिबलिंग्स, अंकल, आंट्स अँड कझिन्स. आणि फॅमिली काय, फॅमिलीमध्ये कोण कोण असतं तर ग्रँडपेरेंट्स असतात, आजी आजोबा असतात, पेरेंट्स म्हणजे आईवडील असतात, सिबलिंग्स म्हणजे काय आपले सख्खे भाऊ बहीण असतात, अंकल्स, आंट म्हणजे आपले काका काकी किंवा आपले मावशी आणि काका हे असतात, आणि कझिन्स, कझिन्स म्हणजे आपले चुलत भाऊ किंवा मावस भाऊ असे त्यांना म्हणलं जातं. दिस मेंबर्स आर आयदर फ्रॉम आवर मदर्स साईड ऑर आवर फादर्स साईड. आणि काही हे सगळे मेंबर्स कुठले असतात तर एक तर आपल्या आईच्या म्हणजे माहेरकडचे असतात किंवा आईच्या बाजूचे असतात, काही आपल्या वडिलांच्या बाजूचे असतात. द पीपल रिलेटेड थ्रू मदर्स साईड आर कॉल्ड मॅटर्नल रिलेटिव्स. आणि जे आपल्या आईच्याकडचेच आजी आजोबा मामा मावशी असतात त्याला काय म्हणलं जातं तर मॅटर्नल रिलेटिव्स म्हणलं जातं. द पीपल रिलेटेड थ्रू फादर्स साईड आर कॉल्ड पॅरेंटल रिलेटिव्स. म्हणजे काय पॅटर्नल रिलेटिव्स म्हणलं जातं त्यांना, म्हणजे आपले काका काकी वगैरे ह्या सगळ्यांना काय म्हणलं जातं पॅटर्नल रिलेटिव्स म्हणलं जातं. चला तर मग हा खाली चार्ट दिलेला आहे. मॅटर्नल रिलेटिव्समध्ये कोण येतं तर ग्रँडफादर ग्रँडमदर्स, आणि मग त्यांचे 3 कोण आंट अंकल अँड मदर म्हणजे आपली आई, अंकल म्हणजे आपले मामा आणि आंट म्हणजे आपली मावशी. आणि परत आंटचे काय तर तिचे अंकल म्हणजे मावशीचा नवरा, आणि मग कझिन, कझिन कोण तर आपले मावस भाऊ किंवा मावस बहीण. नेक्स्टमध्ये आहे पॅटर्नल रिलेटिव्स. पॅटर्नल रिलेटिव्समध्ये कोण कोण येतं ग्रँडफादर ग्रँडमदर, आणि त्याचे टाईप आहेत फादर आंट आणि अंकल म्हणजे आपले वडील, आपली आत्या आणि आपले काका. आता ह्या काकांची काय मिसेस म्हणजे आंट, आणि त्यांची मुलं म्हणजे कझिन. आणि ह्या आपले आई आणि आपले बाबांच्या आपण यू अँड ब्रदर अँड सिस्टर्स. हा चार्ट कळाला असेल तुम्हाला. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. टाईप ऑफ फॅमिलीज, फॅमिलीजचे प्रकार. फॅमिलीज मे बी क्लासिफाय इंटू द फॉलोइंग 3 कॅटेगरीज बेस्ड ऑन द फॅमिली मेंबर्स दॅट लिव्ह टुगेदर. खाली काय फॅमिलीचे क्लासिफाय 3 प्रकारे 3 कॅटेगरीजमध्ये केलेले. कशावरून तर त्यांच्या फॅमिली मेंबरवरून की जे एकत्र राहतात, लिव्ह टुगेदर. फर्स्ट आहे न्यूक्लिअर फॅमिली. अ न्यूक्लिअर फॅमिली इन्क्लूड्स पेरेंट्स अँड चिल्ड्रन्स. इट इज अ स्मॉल फॅमिली. न्यूक्लिअर फॅमिली कोणाला म्हणायचं तर ज्याच्यात फक्त आई वडील आणि त्यांची मुलं म्हणजे पेरेंट्स अँड चिल्ड्रन्स एवढेच राहतात त्याला काय म्हणायचं तर न्यूक्लिअर फॅमिली. जॉईंट फॅमिली. अ जॉईंट फॅमिली इन्क्लूड्स 2 or 3 जनरेशन लिव्हिंग टुगेदर अंडर द सेम रूफ. इट मे इन्क्लूड पेरेंट्स, चिल्ड्रन, ग्रँडपेरेंट्स, अंकल्स, आंट्स अँड देअर चिल्ड्रन्स. जॉईंट फॅमिली कोणाला म्हणायचं तर 2 किंवा 3 जनरेशन. जनरेशन म्हणजे काय तर त्या काळातील लोक म्हणजे सपोजली हे आपण एक, परत आपले आईबाबा आणि आपल्या आईबाबांचे आईवडील म्हणजे आजी आजोबा, हे काय झाले 3 जनरेशन झाले आणि ते एकाच छताखाली रूफखाली म्हणजे छताखाली राहतात. त्याला काय म्हणायचं त्या फॅमिलीला तर जॉईंट फॅमिली. त्यात कोण कोण असतात तर पेरेंट्स म्हणजे आईवडील, चिल्ड्रन्स म्हणजे त्यांची मुलं, परत ग्रँडपेरेंट्स म्हणजे आजी आजोबा, अंकल आंट्स म्हणजे काका काकी वगैरे आणि त्यांची मुलं, देअर चिल्ड्रन्स त्यांची मुलं. नेक्स्ट पाहूया एक्सटेंडेड फॅमिली. An extended family is a family that extends beyond the nuclear family and includes aunt, uncles, grandparents, cousins, or other relatives, all living nearby or in the same household. They are closely connected. आता एक्सटेंडेड फॅमिली काय आहे तर ती जॉईंट फॅमिलीपेक्षाही थोडीशी मोठी, की ज्याच्यात ऑलरेडी आहे ना काय जॉईंट फॅमिलीमधले जे आहेत जनरेशन ते तर आहेच, पण आपले जे काही जवळचे रिलेटिव्ज असतात ते सुद्धा आपल्या आसपास राहतात किंवा एकाच आहे ना हाऊसहोल्ड म्हणजे एखाद्या बिल्डिंगमध्ये वगैरे शेजारी वगैरे राहतात त्याला काय म्हणायचं तर एक्सटेंडेड फॅमिली. चला तर मग रॅपिड फायर 1 पाहूया. नेम द फॉलोइंग. अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन अँड देअर पेरेंट्स. ह्याचा आन्सर काय येईल तर फॅमिली.
नेक्स्ट, द एक्सटेंडेड मेंबर हू आर रिलेटेड टू अवर फॅमिली. तर ह्याचा आन्सर येईल काय, रिलेटिव्ज. थर्ड वन, अनादर चाइल्ड ऑफ द सेम पेरेंट्स. म्हणजे काय, सेम पेरेंट्सचं दुसरं मूल, त्याला काय म्हणलं जातं तर सिबलिंग्स. फोर्थ, द चाइल्ड ऑफ पेरेंटनल अंकल. म्हणजे काय, काकांचा मुलगा काय होईल तुमचा, कझिन. नेक्स्ट, द आंट्स हजबंड. त्याचा आन्सर येईल अंकल. नेक्स्ट पेजकडे वळूया. पीपल अराउंड द वर्ल्ड लिव्ह इन फॅमिलीज. आता अख्ख्या वर्ल्डमध्ये कुठले कुठले लोक राहतात ते. इंडियन फॅमिली, नेक्स्ट अरब फॅमिली, नेक्स्ट मॅक्सिकन फॅमिली, जॅपनीज फॅमिली, आफ्रिकन फॅमिली, स्कॉच फॅमिली, चायनीज फॅमिली अँड रशियन फॅमिली. नेक्स्ट आता आपण पाहूया फॅमिली व्हॅल्यू. एव्हरी फॅमिली इज टाईड टुगेदर बाय स्पेशल व्हॅल्यूज. दिस व्हॅल्यू मेक अ फॅमिली स्ट्रॉंग. आणि प्रत्येक फॅमिली ही एकत्र आहे का, तर त्यांच्यात काय स्पेशल व्हॅल्यूज असतात, महत्त्व असतं. आणि ते काय, त्या जे व्हॅल्यू आहे ती काय बनवते तर फॅमिली स्ट्रॉंग बनवते. कुठले कुठले आहेत ते तर पहा बरं खाली. ऑनेस्टी, रिस्पेक्ट, शेअरिंग, केअरिंग, लव अँड ट्रस्ट. ह्याच काय फॅमिली व्हॅल्यू आहेत की ज्या फॅमिली एकत्र ठेवते. चला तर मग अजून माहिती घेऊया नेक्स्ट पेजवरती. We can help strengthen the unity of a family by spending more time together and helping each other. आता जर आपली फॅमिली काय, आपण सगळ्यांना काय पाहिजे, स्ट्रेंथन पाहिजे आपली युनिटी, म्हणजे आपली फॅमिली एकत्र आहे ना राहावी, ह्यासाठी काय केलं पाहिजे तर बराच वेळ आहे ना आपण काय केलं पाहिजे, आपल्या फॅमिलीला दिला पाहिजे आणि प्रत्येकाचे काय हेल्प केली पाहिजे. आवर फॅमिली सॉल्व आवर प्रॉब्लेम at home and provide us with basic comforts such as food, water, clothing and education. आणि आपल्याला जे काय फॅमिलीचे प्रॉब्लेम्स आहे हे आपण काय घरीच सोडवले पाहिजेत आणि काय जे बेसिक कम्फर्ट्स असतात ते पुरवले पाहिजेत, प्रोव्हाइड केले पाहिजेत. कुठले तर फूड, वॉटर, क्लोथिंग अँड एज्युकेशन. हे काय आहेत, बेसिक नीड्स आहेत आपल्या. नेक्स्ट पॅरा पाहूया. फॅमिली टाईज बिकम स्ट्रॉंगर वेन वी रिस्पेक्ट अँड एक्सप्रेस अवर लव अँड अफेक्शन टूवर्ड्स ईच अदर. फॅमिली जर स्ट्रॉंग बनवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे, त्यांचे रिस्पेक्ट आणि आपलं जे प्रेम आहे ते एक्सप्रेस केलं पाहिजे आणि अफेक्शन टुवर्ड्स ईच अदर. वी शूड मेक an effort to have good relation with all our parental and maternal relatives. आणि आपण आहे ना एफर्ट्स घेतले पाहिजेत की आपले जे दोन्ही फॅमिली आहेत म्हणजे काय वडिलांकडची आणि आपल्या आईकडची ती काय रिलेशन गुड ठेवलं पाहिजे. वी शूड बी पोलाइट टूवर्ड्स एव्हरीवन. आपण आपलं बोलणं कसं ठेवलं पाहिजे तर पोलाइटली. वी शूड विश ईच अदर on occasions such as festivals, birthdays, प्रमोशन्स एक्सेट्रा. तर आपण आहे ना कुठल्याही जर ओकेशन असतील तर त्यांना काय केलं पाहिजे, विश केलं पाहिजे. फेस्टिवल म्हणजे प्रत्येक सणाला, बड्डेज असेल तर बड्डेजला, आणि प्रमोशन झालं असेल त्यांचं जॉबमध्ये वगैरे तर त्यांना काय केलं पाहिजे, विश केलं पाहिजे. वी शूड ग्रीट आवर एल्डर्स एव्हरी डे टू शो आवर रिस्पेक्ट. आणि आपल्या घरात जे मोठे आहेत त्यांना काय केलं पाहिजे, दररोज भेटलं पाहिजे, आपलं त्यांना काय रिस्पेक्ट दिला पाहिजे आपण त्यांना. नेक्स्ट, वी शूड टेक केअर ऑफ द सिक अँड एल्डरली इन द फॅमिली. आणि आपल्या घरातले जे काय आजारी आणि जे काय मोठे आहेत त्यांची आपण काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. वी शूड शेअर रिस्पॉन्सिबिलिटीज इन द फॅमिली. आणि आपले काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात ते सुद्धा आपण काय केले पाहिजे, शेअर केले पाहिजेत. बीइंग ऑनेस्ट इन अवर इंटरॅक्शन्स बिल्ड्स ट्रस्ट अमंग फॅमिली मेंबर्स. आणि आपण आपल्या ना जी ऑनेस्टी आहे ही काय करते तर एक आपल्या फॅमिली मेंबर्सबरोबर काय बनवते, ट्रस्ट म्हणजे आपला विश्वास बनवते. बाय न्यूट्रिंग दिस
practices we create a loving and supportive family environment. आणि हे सगळं आपलं जे फॅमिली एन्व्हायरमेंट कशी बनवते, लविंग अँड सपोर्टिव्ह बनवते, एकत्र युनिटी म्हणून राहण्यासाठी. बाय न्यूट्रिंग दिस प्रॅक्टिसेस वी क्रिएट अ लविंग अँड सपोर्टिंग फॅमिली एन्व्हायरमेंट. आणि ह्याने काय होतं, या दररोजच्या प्रॅक्टिसेसने आपली फॅमिलीला प्रेम वाढतं आणि प्लस तिला सपोर्ट मिळतो. डिड यू नो द जिओना चना फॅमिली इन द बक्तावंग विलेज इन मिझोरम इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट फॅमिली. आता बघा इथे एक्स्ट्रा काय सांगितलं आहे की आपल्यातली सगळ्यात वर्ल्ड्स लार्जेस्ट फॅमिली म्हणजे सगळ्यात मोठी फॅमिली कोण आहे, कोणाची आहे, द जिओना चनाची फॅमिली आहे. ती कुठे आहे तर मिझोरममध्ये. जिओना चना pass away in 2021 at the age of 76, but all 198 members of the family live together in a 4-story house with around 100 room. आणि जे मेन होते त्यांचे जिओना चना हे काय झाले, पास अवे झाले म्हणजे वारले ते किती साली तर 2021 साली. त्यांचं त्यावेळेस वय काय होतं तर 76. आपण त्यांच्या ह्याच्यात त्यांना फॅमिली मेंबर्स म्हणजे किती माणसं होती त्यांच्या कुटुंबात तर 198. आणि ते एकत्र 4 स्टोरी म्हणजे 4 मजली घर असलेल्या ह्याच्यात, आणि त्या 4 मजली ह्याच्यात किती रूम्स होत्या तर अराउंड 100 रूम्स होत्या, 100हून अशा रूम होत्या. चला तर मग माइंड जिम 1 पाहूया. फिल इन द ब्लँक्स. A group of people who live together and are closely related to each other form a family. त्याचा आन्सर काय येणार तर फॅमिली. B1. The people related through mother are called maternal relatives. The people related through father are called paternal relatives. त्याचं काय येणार पॅटर्नल आन्सर येणार. D1. Based on size फॅमिलीज मे बी क्लासिफाय इंटू. कुठल्या कुठल्या ह्याच्यात क्लासिफाय झाल्यात फॅमिली तर न्यूक्लिअर, जॉईंट अँड एक्सटेंडेड फॅमिली. E1. मोस्ट फॅमिलीज लिव्ह ॲज काय डॅश नावडेज. आत्ताच्या ह्याच्यात त्यांना सगळ्या फॅमिली कशा राहतात ते तर न्यूक्लिअर. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. क्वेश्चन नंबर 2. स्टडी द गिवन पिक्चर अँड राईट द टाईप ऑफ फॅमिलीज दे रिप्रेझेंट. आता जे खाली पिक्चर्स दिलेत ते कुठले कुठले फॅमिली सांगतात ते रिप्रेझेंट करतात ते सांगा. तर पहिली जी फॅमिली आहे ती सगळ्यात मोठी फॅमिली दिसते, त्यामुळे ती काय तिला नाव काय येईल तर एक्सटेंडेड फॅमिली. आणि B1 आहे ही जॉईंट फॅमिली. आणि थर्ड आहे न्यूक्लिअर फॅमिली की ज्याच्यात फक्त पेरेंट्स आणि चिल्ड्रन आहेत. चला तर मग लेसनला पुढे स्टार्ट करूया. एव्हरी फॅमिली नीड्स मनी टू फंक्शन स्मूथली. काय प्रत्येक फॅमिलीला ना ती स्मूथ चालण्यासाठी तर काय लागतं तर पैसे लागतात, मनी लागतं. सम पीपल इन द फॅमिली अर्न मनी टू मीट द एक्सपेन्सेस, बट हाऊ दिस मनी विल बी स्पेंड नीड्स प्लॅनिंग. काय तर आहे ना काही घरातले काही मेंबर्स काय करतात पैसे कमवतात कशासाठी तर एक्सपेन्सेससाठी, आणि पण ते पैसे कसे स्पेंड करायचे, कसे खर्च करायचे किंवा त्याचं प्लॅनिंग कसं करायचं ते पाहूया. लेट अस अंडरस्टँड हाऊ फॅमिलीज प्लॅन देअर एक्सपेन्सेस. चला तर मग काय ते समजून घेऊया की आहे ना प्रत्येक फॅमिली त्याचे एक्सपेन्सेस कसे प्लॅन करते. फॅमिली बजेट. The money earned by the member of a family is the income of the family. जे कोणी या मेंबर्स आहे ना पैसे कमवून आणतात त्याला काय म्हणायचं तर इन्कम म्हणायचं. द मनी स्पेंड ऑन बाईंग थिंग्स अँड सर्व्हिसेस इज नोन ॲज द एक्सपेंडिचर. आणि जे पैसे काय तर आपण स्पेंड करतो म्हणजे खर्च करतो काही वस्तू घेण्यासाठी किंवा सर्व्हिस घेण्यासाठी त्याला काय म्हणायचं तर एक्सपेंडिचर म्हणायचं. अ फॅमिली बजेट इज अ प्लॅन फॉर हाऊसहोल्ड्स इनकमिंग अँड आउटगोईंग मनी ओव्हर अ सर्टन पिरियड सच ॲज अ मंथ
ऑर अ इयर. आणि फॅमिली बजेट म्हणजे काय की एखाद्या घराचं काय इन्कम आणि आउटगोईंग जे मनी असतं त्याचं प्लॅन बनवायचा असतो. मग तो प्लॅन कसा असतो की काही थोड्या सर्टन पिरियडसाठी असतो, सच ॲज काही महिन्यासाठी, तर काही जण वर्षासाठी प्लॅनिंग बनवतात. त्याला काय म्हणायचं तर फॅमिली बजेट. Next, for example, you may aim for a certain amount of monthly income to go toward various expenses such as groceries, milk, saving and investing. आणि आपण आता काय करतो की प्रत्येक घरात की आलेल्या इन्कमपैकी आपण आहे ना काही एक्सपेन्सेससाठी काय हे रेग्युलर असतात, मंथली असतं. तर काय ग्रोसरी, घरातला माल, मिल्क, दूध, काही सेविंग ठेवली जाते आणि काही इन्व्हेस्ट केलं जातं. द डिसिजन रिलेटेड टू मनी मॅटर आर टेकन कीपिंग द बजेट अँड नीड ऑफ द फॅमिली मेंबर्स इन माइंड. वी शूड ऑलवेज सेव्ह मनी टू अवॉइड इकॉनॉमिक क्रायसिस. म्हणजे काय तर आहे ना हे जो प्लॅनिंग बनवलं जातं प्रत्येकाच्या माइंडमध्ये, फॅमिली मेंबर्सच्या माइंडमध्ये आहे ना बजेट ठेवायचा असतो. का तर आहे ना कधी कधी हे जे आपण पैसे सेव्ह करतो ते काय तर इकॉनॉमिक जे क्रायसिस येतात त्याला पैशाची गरज लागते त्याच्यासाठी. नेक्स्ट पाहूया नेबर्स अँड आउटसाइडर्स. वी ऑल लिव्ह इन सोसायटी. अ लार्ज ग्रुप ऑफ people who live near our house are known as neighbors. It is important to respect and support each other in neighborhood. आणि आता सोसायटी कशी बनते तर आपण सगळे सगळ्यांबरोबर राहतो एका ठिकाणी, एक मोठा लार्ज ग्रुप ऑफ पीपल बरोबर. त्यांना काय म्हणायचं तर नेबर. आणि जे आपल्या घराच्या शेजारी राहतात त्यांना नेबर्स म्हणायचं. आणि आपण त्यांचं काय रिस्पेक्ट आणि त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. विजिटर्स आर पीपल who come to see us for a short period of time. They might be family, friends or other who provide goods and services. आणि विजिटर्स कोणाला म्हणायचं तर जे लोक काही शॉर्ट पिरियडसाठी आपल्याला भेटायला आलेले असतात त्यांना म्हणायचं. मग ते कोण असू शकतात तर फॅमिली मेंबर्स असू शकतात किंवा आपले एखादे फ्रेंड असू शकतं किंवा आपल्याला जे गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात ते सुद्धा काय शॉर्ट पिरियडसाठी आपल्याला येतात, त्यामुळे त्यांना काय म्हणायचं विजिटर्स. नेक्स्ट पेजकडे वळूया. Our festivals, holidays and special occasion are more enjoyable when our family and neighbors come together to celebrate. आपले जे काही सण किंवा आपले जे काही सुट्ट्या आणि आपले काही स्पेशल ओकेशन असतात, बर्थडे किंवा प्रमोशन वगैरे, ह्याला काय केलं पाहिजे तर आपल्या फॅमिली आणि आपल्या नेबर्सने एकत्र येऊन ते सेलिब्रेट आणि एन्जॉय केलं पाहिजे. Apart from our neighbors and relatives, many people visit our house, such as house helpers and delivery person who deliver newspaper, food, grocery, etc. and vegetable sellers. आणि आपल्या ना काय शेजारी अजून कोण कोण असतात तर आहे ना आपल्याला जे व्हिजिट देतात ते आपले काही हाऊस हेल्पर्स असतात, डिलेवरी पर्सन असतात की जे आपल्याला गुड्स प्रोव्हाइड करतात वगैरे, न्यूजपेपर देतात, फूड देतात, ग्रोसरी किंवा व्हेजिटेबल सेलर्स असतात. ऑल ऑफ देम डिझर्व रिस्पेक्ट. आणि प्रत्येकाला काय रिस्पेक्ट म्हणजे आदर देणं, ते रिस्पेक्ट करणं महत्त्वाचं असतं. सो वी शूड ऑलवेज बी पोलाइट टू देम. आणि म्हणून तुम्ही काय त्यांच्याबरोबर पोलाइटली बोललं पाहिजे. चला तर मग रॅपिड फायर 2 पाहूया. नेम द फॉलोइंग. फर्स्ट, द मनी अर्न बाय द मेंबर ऑफ अ फॅमिली. काय तर जे पैसे कमवून आणले जातात घरात त्याला काय म्हणलं जातं तर इन्कम. सेकंड, द पीपल हू लिव्ह नियर अवर हाऊस. आपल्या घराच्या शेजारी राहणाऱ्यांना काय म्हणलं जातं तर नेबर्स. थर्ड वन, द पीपल हू कम टू सी अस फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. एक थोड्या वेळासाठी, शॉर्ट पिरियडसाठी आपल्याला जे भेटायला आलेले असतात त्यांना काय म्हणलं जातं तर विजिटर्स. फोर्थ, द पीपल ऑफ चायना, चायनीज. फिफ्थ वन, द पीपल ऑफ मॅक्सिको तर मॅक्सिकन. ओके.
चला तर मग आता नेक्स्ट पॉईंट पाहूया. सोसायटी. मेनी फॅमिलीज लिव्ह अराउंड अस. ऑल दिस फॅमिलीज टुगेदर फ्रॉम अ सोसायटी. सोसायटी कोणाला म्हणलं जातं? मी मगाशी सुद्धा तुम्हाला सांगितलं की आपल्या आसपास बरेच सारी लोक आहे ना, म्हणजे लोक म्हणण्यापेक्षा फॅमिलीज राहत असतात. त्यांना ते सगळे मिळून आपण काय म्हणतो, त्याला सोसायटी म्हणतो. अ सोसायटी इज अ ग्रुप ऑफ पीपल हू लिव्ह टुगेदर इन अ community with us. We should interact with the people in our society and care for each other, make it a better place to live in. आणि आपल्याला राहण्यासाठी चांगलं हे व्हावं म्हणून आपण त्यांच्या संगे काय केलं पाहिजे, तर इंटरॅक्ट झालं पाहिजे, प्लस आहे ना आपण त्यांची केअर घेतली पण पाहिजे, इच अदर. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. कपल. कपल म्हणजे काय? नवरा बायको, जोड. नेक्स्ट त्याच्यावरून काय बनते? फॅमिली. फॅमिली म्हणजे त्यांचे चिल्ड्रन्स मिळून फॅमिली बनते. आणि सोसायटी म्हणजे ऑल काय फॅमिलीज मिळून सोसायटी तयार होते. चला तर मग डिड यू नो पाहू. इन सम पार्ट ऑफ इंडिया द वुमन इज द हेड ऑफ द फॅमिली. आपल्या इंडियामध्ये काही ठिकाणी काय तर लेडीज ह्या फॅमिलीच्या हेड आहेत. द खासीस इन मेघालया अँड द नायर्स इन केरला आर एक्झाम्पल ऑफ सच सोसायटीज इन इंडिया. इन धीस सोसायटीज द फॅमिली मेंबर्स टेक द मदर्स सरनेम. आणि आपल्या इथे काय खासीस हे मेघालयामध्ये आणि नायर्स हे केरळामध्ये असे काही एक्झाम्पल्स आहेत की जिथं मदर्स सरनेम वापरलं जातं. चला तर मग नेक्स्ट पार्ट पाहूया. पीपल हू हेल्प अस इन आवर स्कूल. अशी लोक की जे आपल्याला शाळेत मदत करतात. इन आवर स्कूल वी हॅव टीचर्स हू वर्क हार्ड टू टीच अस. आपल्या शाळेत आपले जे टीचर्स आपल्याला हार्डवर्क करून आपल्याला जे काय शिकवतात ते. द प्रिन्सिपल अँड द हेड मिनिस्ट्रेस लुक आफ्टर आवर स्कूल. आणि आपल्या शाळेचे देखरेख कोण करतं? तर प्रिन्सिपल अँड हेड मिनिस्ट्रेस करतात. वी हॅव आया who take care of the small children studying in our school. आपल्या शाळेत जे लहान मुलं असतात त्यांना आहे ना त्यांची काळजी कोण घेतं? तर आया घेतात. द प्यून्स हेल्प बाय डूइंग व्हेरियस जॉब्स फॉर आवर टीचर्स, हेड मिनिस्ट्रेसेस अँड प्रिन्सिपल. आणि आपले जे आहे ना प्यून असतात ते कोणाकोणा वेगवेगळी कामं करत असतात. तर कोणाची? तर टीचरची, हेड मिनिस्ट्रेसची अँड प्रिन्सिपलची. द स्वीपर्स क्लीन आवर स्कूल. आणि जे स्वीपर्स असतात ते आपली काय स्कूल क्लीन करतात, स्वच्छ ठेवतात. वी ऑल्सो हॅव अ नर्स हू लुक्स आफ्टर अस इफ वी आर नॉट वेल ऑर इफ वी गेट हर्ट. आणि आपल्या आहे ना स्कूलमध्ये एक नर्ससुद्धा असते की जी आपल्याला आहे ना आपल्याला जर बरं वाटत नसेल किंवा आपल्याला काही लागलं तर ती आपल्याकडे पाहते. अदर दॅन दिस मेनी अदर पीपल हेल्प अस इन आवर स्कूल. आणि ह्याच्या व्यतिरिक्तही काही लोक आपल्या स्कूलमध्ये मदत करत असतात. ते कोण? तर वी डू नॉट नोटीस देम बिकॉज मोस्ट ऑफ द टाईम वी डू नॉट सी देम डुईंग एनिथिंग डायरेक्टली फॉर अस. आणि आपल्या काही लक्षात म्हणजे लक्षात येत नाहीत का? तर ते काय आपल्या समोर ते काही करताना दिसत नाहीत, त्यामुळे आपल्याला ते लक्षात येत नाहीत. कोण? तर देअर इज ॲन इलेक्ट्रिशियन हू डज ऑल द इलेक्ट्रिकल वर्क फॉर आवर स्कूल. आणि इलेक्ट्रिशियन असे असतात की जे आपल्या स्कूलमधले जेवढे काय इलेक्ट्रिकल वर्क म्हणजे काय आपले लाइटिंग्स, फॅन्स वगैरे हे पाहतात, त्यांना म्हणलं जातं. द सिक्युरिटी गार्ड्स गार्ड आवर स्कूल डे अँड नाईट इन द कोल्ड हीट अँड रेन. आणि अजून एक पर्सन कोण आहेत? तर सिक्युरिटी गार्ड्स, जे आपले वॉचमॅन असतात ते काय डे अँड नाईट आपल्या ना स्कूलचं कडे गार्ड करतात, लक्ष देतात. प्लस ते थंडीत, वाऱ्यात आणि पावसातसुद्धा ते आपल्या स्कूलची काय देखरेख करतात. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा लेसन व्यवस्थित समजला असेल.